गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूरमध्ये पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसानं आज काहीशी उसंत घेतल्याचं पाहायला मिळत आहे। भारतीय हवामान विभागानं कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिलाय, तर पश्चिम घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला। सतत पडणाऱ्या रिमझिम पावसानं कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 17 फूट 6 इंचांवर पोहोचली असून 10 बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। दरम्यान पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू असून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। पंचगंगा नदी घाट परिसरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूया। भारतीय हवामान खात्यानं आज कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे तो जारी केलेला आहे। मात्र गेल्या 24 तासांपासून कोल्हापूरला जो पाऊस पडतोय त्याने काहीशी उसंत घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र तरी देखील कोल्हापूरच्या पंचगंगा नदीमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावरती होताना आपल्याला पाहायला मिळते। याचाच आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहोत कोल्हापूरच्या या पंचगंगा घाटावरती। आपण पाहतोय गेल्या 24 तासात जरी पावसाचा जोर ओसरलेला असला तरी सध्या पंचगंगेची पाणी पातळी ही 17 फूट 6 इंचावरती पोहोचल्यामुळं जवळपास 10 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई आणि इचलकरंजी, शिरोळ, तर कासारी नदीवरील यवलूज आणि भोगावती नदीवरील हळदी आणि सरकारी कोगे या 10 बंधाऱ्यांचा खरं तर समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक मात्र मोठ्या प्रमाणावरती विस्कळीत झालेली आहे। जवळपास गेल्या 24 तासामध्ये धरण पांडव क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय आणि सरासरी पावसाची नोंद ही 43 मिलीमीटर झालेली असून तुळशी धरणामध्ये खरं तर गेल्या 24 तासामध्ये 147 मिलीमीटर असा सर्वाधिक पावसाची नोंद आहे ती झालेली आहे। त्यामुळं आता पंचगंगा असेल आणि सर्वच नद्या या इकडं दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर काही ठिकाणी शेतामध्ये पाणी शिरल्यामुळं काही प्रमाणात शेतीचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळं आता पावसाचा जोर आज कायम राहील अशी एक शक्यता आहे ती वर्तवण्यात येते। दुसरीकडं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्वच शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना आहेत त्या मध्यरात्री दिलेल्या आहेत, कारण आज ऑरेंज अलर्ट आहे आणि घाट माथ्यावरती विशेषतः मुसळधार पाऊस पडेल। त्यामुळे कोणतीही आपत्ती उद्भवू नये यासाठी सर्वच यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या अमोल येडगे यांनी दिल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळं आज पाऊस कसा पडतो, किती पडतो, त्याचं प्रमाण काय राहील हे मात्र आपल्याला पुढच्या काही तासांमध्ये समजू शकेल। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।